नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमच्या पक्षात मंत्री होते, आमदार होते, ते निघून गेले, पण पक्ष म्हणून काही परिणाम झाला नाही. एखाद्याचे पक्ष सोडून जाणे हे धक्कादायक असते, मात्र त्याने पक्षावर काही परिणाम होतो असे मला वाटत नाही. नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर आहेत आणि जेवढे नेते चौकशीखाली आहेत त्यांना ते नाचवणार आहेत. वरिष्ठ नेते किंवा सेकंड फळीतील नेत्यांनाही मोदी नाचवणार आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात मीडियाशी संवाद साधला. ते पुण्यात भीमा कोरेगाव आयोगासमोर साक्ष देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. काल देशभरात 450 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. त्या धाडी राजकीय नव्हत्या तर अराजकीय होत्या. या धाडी टाकण्याचे कारण म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते कितीही म्हणत असतील की आम्ही 400+ जागा जिंकणार आहोत, पण ते भीतीपोटी आहे. भीती निर्माण व्हावी म्हणून ते राजकीय आणि अराजकीय व्यापारी यांच्यावर देखील धाडी टाकत आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भाजप ही भयग्रस्त झाली आहे, त्यामुळे भीतीचे वातावरण तयार करून लोकांनाही भयग्रस्त करून आपल्याला जिंकता येते का, अशी त्यांची खेळी आहे. म्हणून राजकीय नेते, व्यापारी यांच्यावर धाडी सुरू झाले आहेत. आम्ही सर्वसामान्य लोकांना असे विचारतो की तुम्हाला हे अपेक्षित आहे का? भीती निर्माण करण्यासाठी धाडी हे यंत्र भाजप वापरत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र कधीही इतका वादग्रस्त नव्हता. या ठिकाणी स्टेबल सरकार चालत होतं. सध्या पक्ष फोडणं, गोळीबार करणं, धमकावणं हे फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणार नाही. तो त्याच्याशी सहमत नाही, त्यामुळे तो इलेक्शनची वाट पाहत आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.